नमस्कार, जुईलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक झटपट असं समर ड्रिंक किंवा तुम्ही त्याला मिल्कशेक पण म्हणू शकता हे दाखवणार आहे। अगदी सोप्या पद्धतीचं आहे आणि ते साहित्य जे आहे ते आपल्या घरात इझिली अवेलेबल असतं। चला मग वेळ न घालवता आपण साहित्य आणि कृती बघूया। आता आपण ओरिओ किटकॅट मिल्कशेक बनवण्याच्या साहित्याकडे वळूया। 1 लिटर दूध घेतलंय मी। हे दूध जे आहे ते मी बॉईल किंवा उकळलेलं वगैरे नाहीये, हे मी डायरेक्ट पिशवीतनं घेतलंय। त्याच्यानंतर 10 ते 12 ओरिओ बिस्किट्स जे चॉकलेट फ्लेवरची आहेत। 1 टेबलस्पून कोको पावडर। इथे मी 4 किटकॅट घेतलेत आणि 2 टेबलस्पून साखर घेतलीये। साखर ही ऑप्शनल आहे। चला मग आता आपण कृतीकडे वळूया। सगळ्यात आधी मी या मिक्सरच्या भांड्यात ओरिओ बिस्किट आहे त्याचे तुकडे करून घेणार आहे। 1-2 तुकडे पुरेसे आहेत, कारण आपण मिक्सरमधनं काढून घेणार आहोत तेव्हा ते बारीक होतीलच। इथे मी ओरिओ बिस्किटचे तुकडे करून घेतलेत आणि मी हे सगळ्यात पहिले आता मिक्सरनी एकदा फिरवून घेणार आहे। मी आपलं ओरिओ बिस्किट जे आहे ते मिक्सरमधनं 1 ते 2 वेळा फिरवून घेतलंय। आता आपण घालणार आहोत कोको पावडर। ज्याला कोको पावडर आवडत नसेल त्यांनी स्किप केली तरी चालेल, पण कोको पावडरनी खूप छान टेस्ट येते। आणि मी 2 टेबलस्पून साखर घेतली आहे, तर त्यातली फक्त मी 1च घालणार आहे। आणि जे किटकॅट आपली कॅडबरी आहे त्याचे मी तुकडे करून घालणार आहे। आणि हे पण एकदा फिरवून घेणार आहे मिक्सरनी। मिक्सरवर फिरवून घेतल्यानंतर मी ह्याच्यात दूध घातलंय। साधारण एक अर्धा ग्लास वगैरे दूध घालून घेतलंय आणि जसं दूध लागेल तसं तुम्ही ते ऍड करत जा। आता मी हे दूध पण मिक्सरवर फिरवून घेते छान। आता हे जे तयार मिल्कशेक आहे तो मी एका भांड्यात काढून घेणार आहे। मिक्सरमध्ये उरलेलं जे खाली आपलं जो बिस्किट किंवा हे जे असतं त्याच्यात मी आपलं उरलेलं अर्ध दूध घातलंय आणि तेही मिक्सरवर चांगलं फेटून घेणार आहे। जे आता उरलेलं दूध होतं ते मिक्सरमधनं मी मिक्स करून घेतलंय आणि ते मी आता या भांड्यात एकत्र करते। आणि तुम्हाला जर का क्रंच वगैरे आवडत नसेल, म्हणजे बिस्किट आहे म्हटल्यावर ते पूर्ण असं हे होणार नाही, मिक्स होणार नाही, सो त्यातल्या थोडेसे काही क्रंच वगैरे लागतो आपल्याला खाताना, म्हणजे आपल्या दाताखाली वगैरे ती कॅडबरी किंवा बिस्किट जे आहे ते येतं। सो तुम्हाला जर का ते आवडत नसेल, दाताखाली आलेलं आणि प्लेन मिल्कशेक पाहिजे असेल, तर तुम्ही तो गाळून मग सर्व करू शकता। आता मी सर्विंगची तयारी करते आणि सगळ्यात आधी पहिल्याला नीट मिक्स करून घेते आणि आता सर्विंगची तयारी करते। आणि अजून एक, तुम्हाला जर का बर्फ घालायचा असेल तर तुम्ही मिक्सरमधनंच बर्फ घाला जेव्हा हे मिक्स होत असतं तेव्हा। मी नाही बर्फ घालत, कारण तो मला असा पांचट झाल्यासारखं वाटतं काही काळाने, म्हणून मी बर्फ नाही घालत कधीच मिल्कशेकमध्ये। आणि अजून एक, तुम्हाला जर का थिकशेक करायचा असेल सेम पद्धतीने सेम प्रोसिजरनी, तर तुम्ही त्याच्यात फक्त दूध कमी प्रमाणात म्हणजे इक्वल क्वांटिटीत घ्यायचं। अर्धा कप जर का ग्लास जर का तुम्ही दूध घेतलं तर 1 कप किंवा 1.5 कप तुम्हाला जसं आवडत असेल तसं चॉकलेट आईस्क्रीम घ्यायचंय। त्यांनी मिल्कशेकला थिकनेस येतो आईस्क्रीममुळे आणि तो थिक शेक म्हणून पण आपण मग पिऊ शकतो। इथे आपला ओरिओ किटकॅट मिल्कशेक रेडी आहे। मी सर्व करताना फक्त त्याला वरनं कोको पावडर घालणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला डेकोरेशनसाठी, नसेल आवडत तर स्किप करा। इथे रेडी आहे आपला ओरिओ किटकॅट मिल्कशेक। अतिशय झटपट होतो
आणि सध्या उन्हाळ्याच्यासाठी म्हणजे समर ड्रिंक किंवा मिल्कशेक म्हणून अतिशय उत्तम ऑप्शन आहे. जी मुलं दूध पित नाही, दूध प्यायची टाळाटाळ करतात, त्यांच्यासाठी उत्तम ऑप्शन आहे. कोणी घरात गेस्ट आले तर पटकन करण्यासाठी उत्तम ऑप्शन आहे. चला मग तुम्हीही करून बघा आणि कसा झाला होता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. लवकरच भेटू पुढे.